नमस्कार मित्रांनो, आज आपण सेन्सिबल या प्लॅटफॉर्मवर पेपर ट्रेड कसा करायचा हे बघणार आहोत. जर तुम्ही गुगलला सर्च केलं सेन्सिबल तर तुमच्याकडे ही वेबसाईट ओपन होईल. यानंतर तुम्ही लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा इंटरफेस दिसेल की जिथे तुम्हाला 6 वेगवेगळ्या ब्रोकर्सची नावं दिसतील. जर तुमची खाती ह्या ब्रोकर्सपैकी कोणाकडे असतील तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्या ॲक्च्युअल ऑर्डर्स देखील टाकता येतील. पण जर तुमचे ह्या ब्रोकर्सकडं खाते नसतील तर मग तुम्ही गुगलच्या लॉग इननी तुमच्या ह्या सेन्सिबलला लॉग इन होऊ शकता. आता एकदा तुम्ही सेन्सिबलच्या तुमच्या गुगलच्या माध्यमातून लॉग इन झाल्या की तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. आता पेपर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटजी बिल्डरला क्लिक करावे लागेल. ह्यामध्ये बाय डिफॉल्ट जो इंडेक्स दिसेल तो निफ्टी असेल. त्याच्याऐवजी सपोज आपण उदाहरण घेऊया की आपण रिलायन्समध्ये ऑप्शन सेलिंग करणार आहोत. ह्यामध्ये आपण इथे रेडीमेड स्ट्रॅटजीज त्यांनी दिलेल्या आहेत, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यापैकी आपली जी स्ट्रॅटजी असणार आहे ती न्यूट्रल स्ट्रॅटजी असणार आहे आणि त्या न्यूट्रल स्ट्रॅटजीमधली आपली शॉर्ट स्ट्रँगल ही स्ट्रॅटजी असणार आहे. आता हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तो 26 सप्टेंबरला मी रेकॉर्ड करतो आहे. तर आजच ह्या मंथची एक्सपायरी आहे, म्हणून आपण ही जी एक्सपायरी आहे ती ह्याच्याऐवजी आपण पुढच्या महिन्याची एक्सपायरी करूया. इथे एक्सपायरी डेट तुम्ही बदलू शकता आणि इथे हा जो पुटचा जो स्ट्राईक प्राईज आहे तो आपण 2700 करूया आणि कॉलचा जो स्ट्राईक प्राईज आहे पहिल्यांदा आपण एक्सपायरी बदलू आणि आपण इथे कॉलचा जो स्ट्राईक प्राईज आहे तो सपोज फॉर एक्झाम्पल आपण 3280 करूया आणि ह्या अशा रीतीने आपला 2700चा पुट आणि 3280चा कॉल 4 रुपये 80 पैसे व 7 रुपये 25 पैसे ह्यांनी सेल करायचं ठरवलेलं आहे. आणि आता जर तुम्हाला हा पेपर ट्रेड करायचा असेल तर तुम्हाला ॲड टू ड्राफ्ट हे बटन क्लिक करावं लागेल. मग त्या केसमध्ये तुम्हाला पोर्टफोलिओ सिलेक्ट क्रिएट करावा लागेल. क्रिएट न्यू पोर्टफोलिओ. तुमच्या पोर्टफोलिओला नाव द्यावं लागेल. सपोज आपण टेस्ट हे नाव देऊया. त्याचप्रमाणे स्ट्रॅटजीला आपण नाव देऊया SS आणि क्रिएट म्हणायचं आहे. तो तुम्हाला एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारेल की तुम्हाला रिलायन्सचा 31 ऑक्टोबरचा 2700 स्ट्राईक प्राईजचा पुट 4 रुपये 80 पैसे एक लॉट हा 250 क्वांटिटीचा आहे, तो विकायचा आहे का. त्याच पद्धतीने कॉलचं देखील तुम्हाला कन्फर्मेशन हे द्यावं लागेल. एकदा तुमच्या ह्या प्राईज आणि लॉट कन्फर्म आणि स्ट्राईक प्राईज कन्फर्म असतील तर कन्फर्मला क्लिक करायचं आहे आणि नंतर लोड इन बिल्डरमध्ये तुम्ही तुमचे जे काही ड्राफ्ट तुम्ही केलेला आहेत किंवा तुम्ही जे काही सौदे टाकलेले आहेत ते इथे दिसतील आणि याचा जो काही प्रॉफिट लॉस असेल, आता इथे तुम्हाला लगेच टोटल अनरिअलाइज्ड प्रॉफिट आणि लॉस दिसायला सुरुवात होईल. मग आता तुम्हाला परत लॉग इन झाल्यानंतर हे कुठे दिसेल तर तुम्हाला दिसेल ड्राफ्ट पोर्टफोलिओजमध्ये आणि इथे तुम्हाला तुम्हाला याच्यावर क्लिक केलं की मग तुम्हाला आतमधले डिटेल्स रिलायन्स तुम्ही काय रेटने विकला होता, किती स्ट्राईक प्राईज होती आणि क्वांटिटी किती हे देखील समजू शकतं. आता इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही 31 ऑक्टोबरचा 2700चा पुट 4 रुपये 80 पैशांनी विकलेला आहे आणि 31 ऑक्टोबरचा 3280चा कॉल तुम्ही हा 7 रुपये 25 पैशांनी विकलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पेपर ट्रेड सेन्सिबलमध्ये करू शकता आणि तुम्हाला त्याचे अनरिअलाइज नंतर ते तुम्ही त्याला लॉग इन करून फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक दिवशी किती प्रॉफिट किंवा लॉस होतोय आपल्या पोझिशनमध्ये हे दिसू शकतं. मला असं वाटतंय की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सेन्सिबलला लॉग इन होऊन आपला पेपर ट्रेड घेता येईल.
उद्या जे मी ट्रेड सांगणार आहे ते तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या सेन्सिबलला लॉग इन होऊन करू शकता. थँक्यू सो मच.